तर नव्या वर्गाचा आज आपला थर्ड डे स्टार्ट करतो. 2 दिवसापासून मागे आपण जे बेसिक नॉलेज तुम्हाला लागणार आहे फॉर द एंटायर इयर त्याचा स्टडी करत होतो. पहिल्या दिवशी आपण बेसिक कन्सेप्ट, पॉईंट्स, लाईन्स, रे, अँगल यांच्या डेफिनेशन्स आणि माहिती बघितली होती. कालच्या कंप्लीट क्लासमध्ये आपण 2 पॅरलल लाईनपासून तयार होणारे वेगवेगळे अँगल्स जसे की अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल्स, लिनियर पेअर अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कसे तयार होतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय रिलेशन असतं, म्हणजे ते कॉन्ग्रुएंट असतात की सप्लिमेंटरी असतात की वगैरे 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 हे कंप्लीट आपण बघितलं होतं. तर आज आपण वळतो आहोत ट्रायंगल्सकडे. तर व्हॉट आर द व्हेरियस टाईप्स ऑफ ट्रायंगल. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय द ट्रायंगल हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत. Here triangles तर जेव्हा 3 लाईन्स एकमेकाला 3 डिफरंट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तेव्हा त्यांच्यापासून जी फिगर तयार होते त्याला आपण ट्रायंगल असं म्हणतो. सो ट्रायंगल इज ए फिगर विच इज फाउंड बाय द इंटरसेक्शन ऑफ द 3 लाईन्स इन 3 डिफरंट पॉइंट्स. 3 वेगवेगळ्या पॉइंट्समध्ये इंटरसेक्शन होऊन तयार झालेल्या फिगरला आपण ट्रायंगल असे म्हणू शकतो. मग या ट्रायंगलमध्ये आपण बघतो की यांचे टाईप्स किती आहेत. तर ट्रायंगलचे टोटल 6 टाईप्स पडतात, पण त्याला आपण 6 टाईप्स नाही म्हणत, त्याला आपण अकॉर्डिंग टू द कॅटेगरी म्हणतो. म्हणजे फर्स्ट कॅटेगरी इज अकॉर्डिंग टू द अँगल. आणि सेकंड कॅटेगरी इज अकॉर्डिंग टू साइड. मग अकॉर्डिंग टू अँगल पहिल्यांदा हे बघून घेऊ. इथे लिहू अकॉर्डिंग टू द साइड्स. ओके. आता अकॉर्डिंग टू अँगल जेव्हा आपण विचार करतो तर पहिला प्रकार आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणजे हा कसा असतो, ज्या ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगलचं माप हे लेस दॅन 90 राहतं त्याला आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल असं म्हणतो. म्हणजे त्या ट्रायंगलचे तिन्ही अँगल्स acute angles. Acute angle is an angle which has measure less than 90 degree. ज्या अँगलचं मेजर 90 डिग्री पेक्षा कमी आहे अशा अँगलला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. आणि जेव्हा तिन्ही अँगल तसे असतात तेव्हा आपण त्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल असे म्हणतो. सेकंड प्रकार आहे right angled triangle. This is 90 degree. तर जेव्हा वन ऑफ द अँगल ट्रायंगलचा एक अँगल जेव्हा 90 डिग्रीचा असतो तेव्हा आपण त्याला राईट अँगल्ड ट्रायंगल असे म्हणतो. obtuse
अँगल्ड ट्रायंगल. मग ऑब्च्युस अँगल ट्रायंगल काय आहे? तर P Q and R. So this is an obtuse angle. Obtuse angle is an angle which has a measure more than 90 degree. ज्याचं माप हे 90 डिग्री पेक्षा जास्त आहे अशा अँगलला आपण म्हणतो ऑब्च्युस अँगल. आणि जेव्हा तसा एक ऑब्च्युस अँगल ट्रायंगल मध्ये असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो ऑब्च्युस अँगल्ड ट्रायंगल. मग हे झाले अँगल वरून पडणारे तीन प्रकार. टाइप्स ऑफ ट्रायंगल बघतो आपण. तर अकॉर्डिंग टू अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्च्युस अँगल ट्रायंगल असे तीन प्रकार पडतात. आता अकॉर्डिंग टू दी साइड्स, जेव्हा त्याच्या तिन्ही साइड्स इक्वल असतात तेव्हा आपण त्याला म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल. मग इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये तिन्ही साइड्स या इक्वल असतात. 1 2 and 3. All the three sides are equal sides. नंतर दुसरा प्रकार असतो साइड वरचा, त्याला आपण म्हणतो आयसोस्केलस. मग आयसोस्केलस मध्ये त्याच्या दोन साइड्स कॉम्पोनेंट असतात लाईक दिस. आणि तिसरा प्रकार असतो स्केलेन ट्रायंगल. स्केलेन ट्रायंगल मध्ये तिन्ही साइड्स वेगवेगळ्या लांबीच्या असतात. म्हणजे ही वेगळ्या लांबीची, ही सुद्धा वेगळ्या लांबीची आणि अजून वेगळ्या लांबीची. याला आपण म्हणतो स्केलेन ट्रायंगल. and this is the classification of the triangles according to the sides and angles. तर angles वरून पडणारे तीन प्रकार: acute angle triangle, right angle triangle, obtuse angle triangle. आणि साइड वरून पडणारे तीन प्रकार: equilateral triangle, isosceles triangle आणि scalene triangle. तर असे हे अँगलचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर या ट्रायंगल मध्ये अजून काही कन्सेप्ट आहेत. जसे की हा एक ट्रायंगल आहे. जेव्हा मी या एखाद्या व्हर्टेक्स पासून त्या व्हर्टेक्सच्या अपोजिट असणाऱ्या साइडवर जर परपेंडिक्युलर काढलं, हे इज अ व्हर्टेक्स, इथून मी याच्यावर परपेंडिक्युलर काढला, याला डी असं म्हणतात. तर या एबी ला म्हणतात अल्टिट्यूड. याला काय म्हणायचं? अल्टिट्यूड. सो अल्टिट्यूड इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड. मग नॉट नेसेसरी की नेहमी त्या वरच्याच पॉइंट मधून बेस वरच्याच लाईनवर तो परपेंडिक्युलर टाकलेला असावा. दॅट परपेंडिक्युलर मे बी फ्रॉम एनी व्हर्टेक्स टू दी अपोजिट साइड. जसे की फ्रॉम दिस बी आय कॅन से परपेंडिक्युलर लाइक दिस. From this C, I can say a perpendicular like this. So all these three are the altitudes. Altitudes कोणकोणते आहेत मग? AD is altitude, BE is altitude and CF is also altitude. So altitude is a perpendicular drawn from a vertex to the opposite side. आता हे अल्टिट्यूड मध्ये सुद्धा मजेदार गोष्ट आहे. आता बी इथे जो ट्रायंगल घेतला होता, दॅट ट्रायंगल इज अ काइंड ऑफ इट मे बी ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्याच्यातले तिन्ही अँगल्स हे लेस दॅन 90 डिग्रीचे आहेत, असा तो ट्रायंगल होता. तिथे अशा प्रकारे ते परपेंडिक्युलर्स होते. बट हे आय चेंज द टाइप ऑफ ट्रायंगल. आता जेव्हा मी इथे राईट अँगल ट्रायंगल घेतो,
आता मी जेव्हा राईट अँगल ट्रायंगल घेतो तेव्हा याच्यामध्ये सुद्धा ABC समजा नाव आहे. ए पासून या साइडवर टाकलेला परपेंडिक्युलर हाच आहे. सो दिस इज द अल्टिट्यूड. इथून याच्यावर टाकलेला परपेंडिक्युलर हाच आहे. म्हणून इथे जो अल्टिट्यूड आहे तर अल्टिट्यूड इज व्हॉट? इट इज अ परपेंडिक्युलर फ्रॉम अ व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड. आता तुम्हाला या अपोजिट साइडवर दिसायसाठी तुम्ही असा तर काही अल्टिट्यूड नाही टाकू शकत. इट इज नॉट पॉसिबल. म्हणून या केस मध्ये या दोन साइडच त्याचे अल्टिट्यूड आहेत असे आपण म्हणू शकतो. ओके, सो दिस इज द केस ऑफ राइट अँगल ट्रायंगल. आणि मग एखाद्या वेळेस जर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यात कसे होईल? मग एलिमेंट इज ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता मी जर या L पासून परपेंडिक्युलर टाकायला गेलो तर तो तर बाहेर जाईल. यस, डेफिनेटली तो बाहेर जाईल. अल्दो ट्रायंगल इज LMN किंवा LNM पण त्याचा परपेंडिक्युलर त्या ट्रायंगलच्या बाहेर असू शकतो असा. इट इज आउटसाइड द ट्रायंगल. तो ट्रायंगलच्या बाहेर आहे आणि इट इज एक्सपेक्टेड याने असं चालतं. मग तो जरी या ट्रायंगलचा पार्ट नसला तरी आपण त्याला या ट्रायंगलचा परपेंडिक्युलर म्हणू शकतो. याच्यातला दुसरा परपेंडिक्युलर म्हणजे अल्टिट्यूड हा असा राहील आणि तिसरा परपेंडिक्युलर काढताना तुम्हाला याला एक्सटेंड करावं लागेल आणि मग तो इथे असावा. अशा प्रकारचे हे तीन अल्टिट्यूड्स असतात. याला आपण जर असं एक्सटेंड केलं दॅट विल बी इंटरसेक्ट ॲट वन ऑफ द पॉइंट. तर तुमच्या लक्षात आलं असेल की तिन्ही केसमध्ये तिन्ही अल्टिट्यूड्स हे एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. सो दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि हियर दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. यांना आपण म्हणत असतो ट्रायंगल्सचे अल्टिट्यूड. तर अल्टिट्यूड म्हणजे काय? अल्टिट्यूड इज ए परपेंडिक्युलर फ्रॉम अ व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड. आता याच्यातला सेकंड कन्सेप्ट आहे ट्रायंगल मधला तो आहे मेडियन. मग त्या मेडियन मध्येच अर्थ लपलेला आहे. जी लाईन मिड पॉइंटला जाते त्याला मेडियन असे म्हणतात. मग आता मेडियन मध्ये तो प्रॉब्लेम नाही. सगळ्याच प्रकारच्या ट्रायंगल मध्ये मेडियन या आतमध्येच राहते आणि त्याचं इंटरसेक्शन सुद्धा आतमध्येच राहील. तर याचा मिड पॉइंट हा असेल तर दिस इज द मेडियन. हा मिड पॉइंट असेल तर दिस इज द मेडियन. दिस इज द मेडियन. दिस इज द इंटरसेक्शन ऑफ द थ्री मेडियन्स. तो मेडियन मध्ये काय आहे तर हे इक्वल आहे, हे इक्वल आहे आणि हे इक्वल आहे. अशा लाईन्सला आपण म्हणतो मेडियन. मेडियन कोणकोणते आहेत तर PS, QT आणि RU. these are the medians. PS is a median, QT is a median and RU is also median. Okay, then right angle triangle मध्ये सुद्धा अशाच प्रकारे होईल. इथून मिड पॉइंट, इथून मिड पॉइंट आणि इथून मिड पॉइंट. all these three intersect in a same point. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा काही फरक पडणार नाही. it will be like this. altitude number 1, altitude number 2 आणि altitude number 3 like this. अशा प्रकारच्या या तीन अल्टिट्यूड्स राहतील. तर सॉरी तीन मेडियन्स राहतील. या सुद्धा मेडियनच आहे. इथे मिड पॉइंट येतो आहे प्रत्येक साइडवर. तर मेडियन इज ए सेगमेंट which is drawn from a vertex to the midpoint of opposite side. ती वर्टेक्स पासून निघते आणि अपोजिट साइडच्या मिडपॉइंटला जाते. आता इथे तुम्ही बघत असाल मगापासून की मी जे काही तीन तीन लाईन्स काढतो आहे त्या तिन्ही एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. तर यांना आपण म्हणू शकतो
कॉन्करंट लाईन्स. तुम्ही कॉन्करंट हा शब्द ऐकलेला असेलच. कॉन्करंट लाईन्स आणि त्यांच्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्यांच्या पॉइंटला काय म्हणतात? त्यांच्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर या ट्रायंगल मध्ये तिन्ही अल्टिट्यूड्स, तिन्ही मेडियन्स, तिन्ही अँगल बायसेक्टर्स. अँगल बायसेक्टर्स हा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. तर मी जर याचा अँगल बायसेक्टर काढला लाईक दिस, याचा अँगल बायसेक्टर काढला आणि याचा अँगल बायसेक्टर काढला, तर हे तिन्ही अँगल बायसेक्टर हे एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. याला सुद्धा आपण कॉन्करंट लाईन्स असं म्हणू शकतो. दे आर दी कॉन्करंट लाईन्स. आणि चौथा प्रकार म्हणजे याला आपण म्हणतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे असं. तो परपेंडिक्युलरही असतो आणि बायसेक्टही करतो. म्हणजे अल्टिट्यूड आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर मध्ये फरक काय आहे? अल्टिट्यूड हा व्हर्टेक्स मधूनच निघतो, पण परपेंडिक्युलर बायसेक्टर हा कुठेही असू शकतो. म्हणजे जसे की असा ट्रायंगल आहे आणि मला जर याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे, तर मी कंपास मध्ये 50% मीटर जास्त डिस्टन्स घेईन आणि दिस विल बी द परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके. त्यानंतर या सेगमेंट साठी दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. ही जे परपेंडिक्युलर आहे आणि बायसेक्टर ही करतो. याच्यामध्ये दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि मग अशा प्रकारचे हे तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. तर याला आपण या तीन लाईन्सला आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय? जेव्हा दोन पेक्षा जास्त लाईन्स एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, at that time we call it as concurrent lines. When two or more lines intersects each other in a single point, then these lines are known as concurrent lines. आणि their intersection is known as point of concurrence. Lines concurrent आहेत आणि त्यांचे इंटरसेक्शन हे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. ओके. तर ट्रायंगलच्या बाबतीत एवढं आपल्याला महत्त्वाचं आहे की ट्रायंगलचे 6 प्रकार. त्याच्यामध्ये अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर, त्याच्यामध्ये मेडियन म्हणजे फ्रॉम व्हर्टेक्स टू द मिड पॉइंट. त्यानंतर अँगल बायसेक्टर. आता मी तुम्हाला कॉन्करंट लाईन सांगितल्या म्हणजे शिकवण्यासाठी सांगितलं की अँगल बायसेक्टर्सही कॉन्करंट असतात आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर्सही कॉन्करंट असतात. आता आपण थोडक्यात बघूया क्वाड्रिलॅटरल्स. ट्रायंगल्स मध्ये अजून एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की सम ऑफ ऑल द 3 अँगल्स इज 180 डिग्री. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. त्याच्यात तुम्हाला 1 की 2 अँगलचे माप दिलेले असताना तिसरा अँगल फाइंड आउट करता येतो. तसेही प्रॉब्लेम्स आपण त्याच्यापूर्वी सोडवलेले आहेत. तर ती सुद्धा एक प्रॉपर्टी आहे की सम ऑफ ऑल द 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्यानंतर ट्रायंगलच्या रिलेटेड काही थिअरम्स आहेत पण जे तुम्हाला आतापर्यंत झालेलेच नाही आहेत. ते 9th मध्ये आपल्याला नव्याने शिकायचे आहे. तर ॲट दॅट टाइम आय विल टेल यू. क्वाड्रिलॅटरल मध्ये बघा तुम्ही प्रकार लास्ट इयरला शिकलेले आहे. तर बेसिकली क्वाड्रिलॅटरल इज व्हॉट? क्वाड्रिलॅटरल इज अ फिगर which is formed by the intersection of 4 lines in the 4 distinct points. 4 लाईन्सचं जर का 4 वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्शन होत असेल तर त्या तयार होणाऱ्या फिगरला आपण क्वाड्रिलॅटरल असे म्हणतो. सो PQRS इज
क्वाड्रिलॅटरल. ओके. आता या क्वाड्रिलॅटरल मध्ये अकॉर्डिंग टू देअर साइड्स अँड अँगल्स काही विशिष्ट प्रकार पडतात. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला प्रकार बघतो पॅरॅललोग्राम. या 9व्या वर्गाच्या सिलेबसमध्ये क्वाड्रिलॅटरल नावाचा स्पेशल चॅप्टर आहे. त्यामध्ये सगळे प्रकार खूप डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. पण सध्या आपण फक्त याचा एक ग्लान्स, याचा एक रिकॅप बघतो आहोत की याला आपण आधीच्या वर्षांमध्ये 7वी 8वी पर्यंत याच्या बाबतीतलं काय काय नॉलेज घेतलेलं आहे. तर पॅरॅललोग्राम इज ए काइंड ऑफ क्वाड्रिलॅटरल वेअर पेयर्स ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल. म्हणजे जर ABCD आहे, जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड्स या पॅरलल होत असतील तर आपण त्याला म्हणतो की इट इज ए पॅरॅललोग्राम. AB is parallel to DC and AD is parallel to BC. असं असेल तर we call it as parallelogram. Okay. सेकंड प्रकार आहे रोम्बस. आता या पॅरॅललोग्राम मध्ये सुद्धा अजून खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत, जसे की अपोजिट साइड्स ऑफ पॅरॅललोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स त्याच्या कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर मी जर डायगोनलचा विचार केला तर डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. डायगोनल बायसेक्ट्स अपोजिट एंगल्स, ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. ऍडजेसंट एंगल्स आर सप्लिमेंटरी, ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. तर या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला डिटेल मध्ये त्या चॅप्टर मध्ये शिकायच्या आहेत. तर या पॅरॅललोग्राम मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्याची बेसिक डेफिनेशन आहे. इफ पेयर्स ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल इट इज ए पॅरॅललोग्राम. दिस इज अ बेसिक डेफिनेशन. मग तो पॅरॅललोग्राम झाल्यानंतर त्याच्यात पुढच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? प्रॉपर्टी नंबर 1 अपोजिट साइड्स आर इक्वल. प्रॉपर्टी नंबर 2 opposite angles are equal. Property number 3 adjacent angles are supplementary. Property number 4 diagonals bisect each other. Property number 5 diagonals bisect opposite angles. Like this. इतक्या साऱ्या प्रॉपर्टी त्या पॅरॅललोग्राममध्ये आहेत. आता रोम्बस आपण केव्हा म्हणतो की रोम्बस इज ए काइंड ऑफ पॅरॅललोग्राम whose all sides are equal. 1 2 3 and 4. जेव्हा त्या क्वाड्रिलॅटरलच्या चारही साइड्स इक्वल आहेत तेव्हा आपण त्याला म्हणतो इट इज ए रोम्बस. तो काय आहे? रोम्बस आहे. मग इथे P Q R and S इज ए रोम्बस. मग रोम्बस मध्ये पॅरॅललोग्राम मध्ये असणाऱ्या सगळ्या प्रॉपर्टीज लागतातच. बिकॉज पॅरॅललोग्राम इज अ बेसिक क्वाड्रिलॅटरल. त्याच्यापासून हे सगळे प्रकार तयार झालेले आहेत. आणि मग पॅरॅललोग्रामचाच एक प्रकार आहे रोम्बस. म्हणजे ह्या रोम्बसलाही मी इनिशियली पॅरॅललोग्राम म्हणू शकतो. बट लॅटर ऑन ॲज इट हॅज अ स्पेशल प्रॉपर्टी दॅट ऑल द 4 साइड्स आर इक्वल सो दॅट पॅरॅललोग्राम इज कन्वर्टेड टू रोम्बस. आणि मग या रोम्बस मध्ये बाकीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पुन्हा सेम आहेत. जसे अपोजिट एंगल्स आर इक्वल, adjacent sides are adjacent angles are supplementary. त्यानंतर diagonals bisect each other. त्यानंतर diagonals are perpendicular to each other. या रोम्बस मध्ये डायगोनल्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. दिस इज द ॲडिशनल प्रॉपर्टी ऑफ द रोम्बस. त्यानंतर डायगोनल बायसेक्ट अपोजिट एंगल्स. सो दीज आर द सम प्रॉपर्टीज ऑफ द रोम्बस. आता याच्यातला तिसरा प्रकार आहे रेक्टँगल.
मग रेक्टँगल मध्ये इट इज ऑल्सो ए काइंड ऑफ पॅरॅललोग्राम. फक्त ज्या पॅरॅललोग्रामचा मी एक अँगल 90 डिग्रीचा केला त्याला आपण म्हणतो इट इज अ रेक्टँगल. कारण काय, मी जर का एक अँगल 90 डिग्रीचा केला तर अल्टिमेटली सगळेच अँगल 90 डिग्रीचे होतात. कारण काय की आपल्या जवळची प्रॉपर्टी आहे अपोजिट अँगल्स आर इक्वल. आता जर मी ए ला 90 डिग्री म्हटलं तर अपोजिट अँगल इज सी, इट इज ऑल्सो 90 डिग्री. ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग सी 90 तर डी सुद्धा 90. परत अपोजिट अँगल्स आर इक्वल म्हणून डी 90 तर बी सुद्धा 90. त्यामुळेच मी असं म्हणतोय की मी जर फक्त एक अँगल जरी 90 डिग्रीचा केला तर ऑल द रिमेनिंग 4 अँगल्स आर ऑफ द सेम 90 डिग्री and therefore it is called as rectangle. मग या रेक्टँगल मध्ये सुद्धा अपोजिट साइड्स आर इक्वल, डायगोनल बायसेक्ट ईच अदर. पण याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स आर इक्वल. याचे दोन्हीही डायगोनल्स इक्वल असतात. म्हणजे डायगोनल AC इज इक्वल टू डायगोनल BD. आता या क्वाड्रिलॅटरलच्या सिरीज मधला नेक्स्ट प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर. मग स्क्वेअर मध्ये स्क्वेअर इज ऑल्सो वन ऑफ द पॅरॅललोग्राम ज्याच्यामध्ये चारही साइड्स या इक्वल असतात आणि चारही अँगल्स हे सुद्धा इक्वल असतात. तर स्क्वेअर इज ए काइंड ऑफ क्वाड्रिलॅटरल whose all the sides are equal, all the angles are equal. म्हणजे हा पॅरॅललोग्राम तर आहे, कारण याच्यामध्ये पॅरॅललोग्रामची जी बेसिक डेफिनेशन आहे की अपोजिट साइड्स आर पॅरॅलल ती इथे लागते आहे. and therefore it is parallelogram first. but along with the parallelogram याच्यामध्ये अपोजिट साइड्स इक्वल आहेत आणि ऑल अँगल्स आर आल्सो इक्वल. याच्यामध्ये सुद्धा डायगोनल्स आर इक्वल, डायगोनल्स बायसेक्टिंग ईच अदर, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. याच्यामधल्या काही ॲडिशनल प्रॉपर्टीज आहेत. आता या क्वाड्रिलॅटरलच्या सिरीज मध्ये अजून एक महत्त्वाचा क्वाड्रिलॅटरल आहे ज्याला आपण म्हणतो ट्रॅपेझियम. हा थोडासा पॅरॅललोग्रामच्या ग्रुप बद्दल नाही आहे. दिस इज समथिंग डिफरंट. म्हणजे रोम्बस, रेक्टँगल आणि स्क्वेअर आर दी पॅरॅललोग्राम्स आर दी पॅरॅललोग्राम्स. हे सगळे पॅरॅललोग्राम होते. दे आर बिलॉंग्स टू दी फॅमिली ऑफ द पॅरॅललोग्राम. But when we are talking about the trapezium, it is not a part of, it is not belongs to parallelogram. आणि मग इथे काय असतं की one pair of opposite side is parallel आणि another is not parallel. याला आपण म्हणतो ट्रॅपेझियम. म्हणजे इथे ही एक पेयर पॅरलल आहे बट अनदर पेयर इज नॉट पॅरलल. याला आपण काय म्हणतो, इट इज अ ट्रॅपेझियम. पण आता इथे मी जी फिगर काढलेली आहे ना याच्यामध्ये अजून एक स्पेशालिटी अशी आहे की जी पॅरलल नाही ती कॉन्ग्रुएंट आहे. OL आणि MN these two sides are not parallel to each other. आणि ज्या पॅरलल नाहीत त्या जर कॉन्ग्रुएंट असल्या इट इज कॉल्ड ॲज आयसोस्केलस ट्रॅपेझियम. तर आयसोस्केलस म्हणजे काय की जे पॅरलल नाही ते कॉन्ग्रुएंट आहे. मग ट्रॅपेझियमची फिगर नेहमी अशीच असावी असे काही नाही. बघा हा मी जो काढतोय हा सुद्धा ट्रॅपेझियम आहे. पण याच्यामध्ये जे पॅरलल नाही ते कॉन्ग्रुएंटही नाही आणि म्हणून दिस इज नॉट ए आयसोस्केलस ट्रॅपेझियम. इट इज ट्रॅपेझियम बट नॉट ए आयसोस्केलस ट्रॅपेझियम. कारण इथे ट्रॅपेझियमची
बेसिक डेफिनेशन फॉलो होते आहे. दोन साइड्स एकमेकाला पॅरलल आहेत, दोन साइड्स एकमेकाला पॅरलल नाही, म्हणून इट इज अ ट्रॅपेझियम. बट जे पॅरलल नाही ते कॉन्ग्रुएंटही नाही, म्हणून दिस इज नॉट ए आयसोस्केलस ट्रॅपेझियम. इट इज ओनली अ बेसिक ट्रॅपेझियम. पण ज्या ट्रॅपेझियम मध्ये साइड्सही इक्वल होतात त्याला आपण म्हणतो आयसोस्केलस ट्रॅपेझियम. आणि या क्वाड्रिलॅटरलच्या सिरीज मधला शेवटचा प्रकार आहे काइट. मग काइट मध्ये काय, तर दोन छोट्या साइड्स, दोन मोठ्या साइड्स. ओके. आणि जेव्हा आपण याचे डायगोनल्स काढतो, A, B, C आणि काइट मध्ये दोन डायगोनल्स आहेत. एक आहे लॉंगर डायगोनल, एक आहे स्मॉलर डायगोनल. मग याच्यामध्ये सुद्धा या साइड्स इक्वल असतात. अशा प्रकारे या दोन साइड्स इक्वल आहेत आणि या दोन साइड्स इक्वल आहेत. आणि याच्यामध्ये एक प्रॉपर्टी अशी आहे की लॉंगर डायगोनल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ स्मॉलर डायगोनल. त्याची लॉंगर डायगोनल ही स्मॉलर डायगोनलची परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. याला आपण म्हणतो काय. तर इथे हे इक्वल आहे. स्मॉलर डायगोनलचे दोन इक्वल पार्ट पडतात. इथे मी म्हणू शकतो BO इज इक्वल टू OB. डायगोनल मोठी डायगोनल बायसेक्ट नाही होत, त्याची छोटीच डायगोनल बायसेक्ट होते. आणि नुसतीच बायसेक्ट होत नाही तर ती परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. कोण? लॉंगर डायगोनल. कोणाची? स्मॉलर डायगोनलची. तर लॉंगर डायगोनल मुळे स्मॉलर डायगोनलचे दोन इक्वल पार्ट होतात आणि तिथे 90 डिग्रीचा अँगल सुद्धा तयार होतो. तर याला आपण म्हणतो काइट. आणि इथे हे आपण क्वाड्रिलॅटरलचे सहाही प्रकार बघत आहोत. पॅरालेलोग्राम, रोम्बस, रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रॅपेझियम आणि काइट. तर याच्या रिलेटेड काही थिअरम्स सुद्धा आपल्याला चॅप्टर नंबर मे बी 5 किंवा 6 या नव्या वर्गात आहे त्याच्यामध्ये कंप्लीटली शिकायचं आहे. तर कालपासून आपल्या या नव्या वर्गाच्या क्लासची आपला जो चिंतामणी क्लासेसचा ॲप आहे त्या ॲपवरच आपण सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ती क्वालिटी आणि साऊंड या सगळ्या गोष्टी क्लिअर राहतील. आणि अलॉंग विथ दॅट त्या सब्जेक्टमध्ये त्या व्हिडिओची लिस्टसुद्धा तयार होत राहील. तुम्ही काल ऑपरेट बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण ॲप सुरू केल्यानंतर फ्री रिसोर्सेस नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सब्जेक्टची विंडो दिसते. त्याच्यामध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री, सायन्स 1, सायन्स 2, मराठी, इंग्लिश एवढे सगळे सब्जेक्ट दिसत आहेत. ज्या सब्जेक्टवर 0-0 असं लिहिलेलं आहे त्याचे क्लासेस अजून सुरू झालेले नाही आहेत. ज्याच्यावर 1 किंवा 2 असं दिसतं आहे त्याच्यामध्ये त्या सब्जेक्टच्या असणाऱ्या नंबर ऑफ व्हिडिओजची संख्या आहे. मग तुम्ही त्या स्पेशली सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक लिस्ट जनरेट होते. त्या लिस्टमध्ये तुम्ही डेट वाईज ते व्हिडिओज बघू शकता. त्या डेटमध्ये आम्ही एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे की या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली काय आहे. ते पॅरालेल लाईन्सच्या थेरम्स किंवा ट्रायंगल आणि क्वाड्रिलॅटरलचे प्रकार वगैरे वगैरे. तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला कितीही वेळा कितीही दिवसांनी ते व्हिडिओज बघता येतील आणि पुन्हा पुन्हा रिवाईज करता येईल. तर त्या सर्व ऑनलाईन क्लासचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. जे विद्यार्थ्यांना अजूनही माहिती मिळालेली नाही आहे त्यांना तुम्ही कृपा करून माहिती सांगा. प्लीज मेक ए कॉल टू देम. तुमच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असतीलच. कारण आपण अजून सिलेबस जरी सुरू केलेला नसला तरी दीज बेसिक थिंग्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर दी कमिंग चॅप्टर्स. त्यामुळे या बेसिकमध्ये सुद्धा त्यांचं नुकसान होऊ नये. दिस इज आवर ट्रान्सपरंट इंटेन्शन. त्यांना ही माहिती कळवा आणि तुम्ही सुद्धा या गोष्टी प्रॉपरली लिहून घेत चला. त्याला वारंवार रिवाईज करा. आपण मध्ये मध्ये काही असाइनमेंट्सही देणार आहोत त्याही तुम्ही सोडवा. त्याच्यात जर का काही प्रॉब्लेम आला तर तेही तुम्ही पर्सनली फोन करून किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेज टाकूनही तुमची डिफिकल्टी विचारू शकता. ओके, थँक्यू.